हॉटेल भाग्यश्री आपल्याला यावाच लागतंय। आत्ता 10 कापलेत, सकाळी 4 कापणार आहे, दुपारी 2चा बेत आहे। तर मित्रांनो, हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि धाराशिव या रस्त्यावर हॉटेल भाग्यश्री हे हॉटेल असून या हॉटेलमध्ये तुफान गर्दी आहे। त्याचं कारण असं आहे की यांची जाहिरात आणि तिथं जमा केलेले बोकडं 100च्या वर असून त्या ठिकाणी हॉटेलचे मालक अशी जाहिरात करतात की खवय्यांना भुरळ पाडतात आणि तशी टेस्टही आहे। कारण जो मालक एवढं जाहिरात करतो त्या मालकाला नक्कीच ग्राहकांची प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत की हॉटेल भाग्यश्री नेमकं काय आहे आणि या भागामध्ये आणखी कुठले कुठले हॉटेल आहेत आणि हॉटेल भाग्यश्री एवढ्या फोकसमध्ये का आलं। तर मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, इंस्टाग्रामवर अचानक बॉम्ब पडावा असं एक इंस्टाग्रामवर एक बातमी पडली आणि त्या बातमी होती हॉटेल भाग्यश्री आणि तशी जाहिरात ही होती की आपल्याला यावाच लागतंय आणि सकाळी 5 कापलेत, दुपारचा बेत 2चा आहे आणि दुपारी आता संध्याकाळी परत 5 कापणार आहोत। तर ही जाहिरात खूप महत्वाची होती आणि नेमकं ही जाहिरात काय आहे तर हॉटेलच्या समोर भल्या मोठ्या 4, 5, 6, 7 बकऱ्यांची दावा म्हणजे बकरे कापलेले आणि ते बकरे टांगलेले आणि त्यातूनच प्रसिद्धी। मित्रांनो, काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी हॉटेल व्यवसाय म्हणलं की मग तिरंगा हॉटेल असेल, 77 हॉटेल असेल किंवा जत्रा हॉटेल, हॉटेलचे वेगवेगळे नाव होते। हॉटेल जत्रा, हॉटेल तंदुरी, हॉटेल ढवारा असे वेगवेगळे नाव होते आणि याच वेगवेगळ्या नावामधून महाराष्ट्रामध्ये असे ब्रँडेड नाव वापरून ग्राहकाला भुरळ पाडून किंवा ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी हे हॉटेल मालक ग्राहकाला आकर्षित करत होते। आणि ह्याच काळामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेलचे व्यवसाय थोडी मंदी आली, त्यामध्ये हॉटेलला मंदी आली, त्याचमध्ये कोरोना देशामध्ये आला आणि बऱ्याच युवकांना आणि जे काय पार्ट्या करणारे लोक होते ते पार्सल घेऊन शेतात, वनात कुठेतरी रिकामी मोकळी जागा भेटल या ठिकाणी आपलं पार्ट्या करत होते। परंतु ह्या पार्ट्या करता करता काल इंस्टाग्रामवर असा एक बॉम्ब पडल्यासारखा झाला की हॉटेल भाग्यश्री यावाच लागते, 5चा बेत आहे, 4 कापलेत, 5 आणलेत, असा वेगवेगळा हे करून ग्राहकाला आकर्षित केलं। आणि त्याचं कारण असं होतं की त्या हॉटेल मालकाने एक फॉर्च्युनर गाडी घेतली, कारण फॉर्च्युनर गाडी घेतली आणि इंस्टाग्रामवर त्याची एवढी प्रसिद्धी झाली की आजपर्यंत कुठल्याच हॉटेलची एवढी प्रसिद्धी झाली नाही। कारण त्याला दिवसाला 12 ते 15 बोकडं लागतात आणि 15 बोकडं म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही, कारण 2000 लोक जेवतात। आपण 15 गुणिले 6, एका बोकडाला 1 किलोमध्ये 6 लोक जरी धरले तर 15 बोकडाचे किती आणि त्याचं जर गणित केलं तर भरपूर होते। याच मथळ्याखाली किंवा याच विषयावर हॉटेल मालकांनी फॉर्च्युनर घेतली आणि बघता बघता हा मालक महाराष्ट्रामध्ये चर्चेला आला। मित्रांनो, काही दिवसापूर्वी चहाचं फॅड खूप महाराष्ट्रामध्ये गाजत होतं। मग नेता चहा असन, गवती चहा असन, पोपटलाल चहा असन, मराठा चहा असन, पुढारी चहा असन, असे वेगवेगळे चहाचे नाव होते। आणि आता तेच फॅड पलटून किंवा बंद होऊन ते हॉटेल तिरंगा असन, 77 असेल किंवा हॉटेल भाग्यश्री असेल। भाग्यश्री हॉटेलला क्वांटिटी जास्त आहे आणि ऑन लिमिट रस्सा आणि जेवायला आहे। आता त्याच्यामध्ये मटण बी तसंच देतात, म्हणून मटणाचाही मटण बी भरपूर, रस्सा भरपूर आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर आणि त्याच्याबरोबर परत पापड, तंदूर रोटी, असं परत
जे सूप असतं हे वेगवेगळे पदार्थ देऊन ग्राहकाला आकर्षित करून फक्त हॉटेल भाग्यश्रीवर थाळीचा रेट फक्त 250 आहे आणि त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली असल्यामुळं महाराष्ट्रातून किंवा जिल्ह्यातून लोक त्या ठिकाणी फिरायला जावा असं त्या जेवायला जात आहेत. आणि त्यांचा महत्वाचा विषय आहे, जर त्यांना बंद ठेवायचे असेल तर अगोदरच रोल दाख करतात की आमचं या कारणास्तव आमचं हॉटेल बंद आहे आणि ग्राहकाची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या हॉटेलला येऊ नये, उद्या यावा, आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, सोमवार आहे, हे असे वेगवेगळे ते जर ज्या दिवशी बंद ठेवायचं आहे त्या दिवशी बंद ठेवतात. आणि ज्या ग्राहकांची जर मुलाखत घेतली तर ग्राहक बी असं एकदम थाटात बोलतात, असं नाक वर करून की रस्सा प्यायला खूप छान वाटतंय, जेवण खूप छान दिलंय, असं वेगवेगळे कारण सांगून खूप महत्वाचा विषय आहे. कारण मराठा ह्याचा दुसरा भाग असा की मराठा तरुणांनी, महाराष्ट्रीयन तरुणांनी धंद्यामध्ये उतरलं पाहिजे, वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजेत. आज मुलींचा दर कमी असल्यामुळं मुलांना लग्न होत नाहीत ही पण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. आणि दुसरीकडं असा जर व्यवसाय केला तर मुलींच्या रांगा लागतात. आणि म्हणून मराठी माणूस जर मोठा होत असेल तर अभिमानाची गोष्ट आहे. युवकांनी वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजेत आणि आपल्या पायावर उभा राहिलं पाहिजे. कारण आपण जर उभा राहिलो तर आपल्याला 2 पैसे मिळतात आणि 2 पैसे मिळाले तर आपण 2 पैसे खर्च करू शकतात. खिशात नोट है तो वोट है, नाही तो कुछ भी नहीं है, हेच भाग्यश्रीच्या मालकाने, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने जे सांगितलं, नागेश मडके यांनी हे करून दाखवलं आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की माझी बायको मला साथ देते आणि म्हणून मी बायकोमुळेच घडलो. तर मित्रांनो, आज एकीकडं महाराष्ट्रामध्ये हुंडा मागण्यासाठी स्त्रियांचे जीव जात आहेत आणि दुसरीकडं हा जो नागेश मडके आहे तो बायकोंना शाबासकी देऊन तो असं म्हणतो की बायकोमुळं मी घडलो आहे. यामुळं मित्रांनो, महिला ही कधी कमी नसते आणि महिलांना जर सांभाळून घेतलं तर महिला आपल्याला घडू शकते. हे नागेश मडकेंनी सिद्ध करून दाखवलं आहे. तरी एकदा भाग्यश्रीला यावाच लागतंय, ती म्हण खरी आहे. आणि सकाळचा बेत वेगळा, दुपारचा बेत वेगळा, दुपारी 4, संध्याकाळी 5 आणि सकाळी परत 5, हे म्हणणं खरं आहे. आणि आपण भाग्यश्रीला एकदा भेट नक्की देऊया. आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय